इचलकरंजीतील अष्टविनायक कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक संतप्त झालेत। नळाला काळं आणि गटारी मिश्रित पाणी येत असल्यानं पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत नगरसेवक आणि महिलांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं। यावेळी पाईपलाईनची तातडीनं पाहणी करून दुरुस्ती करण्यात येईल आणि पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असं आश्वासन पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी दिलं। इचलकरंजीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शहरातील अष्टविनायक कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून 4 ते 5 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतोय। त्यातही नळाला येणारं पाणी चक्क काळं आणि दूषित असल्यानं नागरिकांमध्ये संताप निर्माण झालाय। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। आज भागातील नगरसेविका रूपा भुगड आणि माजी नगराध्यक्ष उदय भुगड यांनी पाणीपुरवठा अधिकारी बाजीराव कांबळे यांना घटनास्थळी बोलावून नागरिकांच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। नळाला काळं आणि गटारी मिश्रित पाणी येत असल्यानं पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत महिलांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं। संबंधित पाईपलाईनमध्ये कुठंतरी गळती असल्यामुळं दूषित पाणी पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। या पाईपलाईनची तातडीनं पाहणी करून दुरुस्ती करण्यात येईल आणि पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असं आश्वासन पाणीपुरवठा अधिकारी बाजीराव कांबळे यांनी दिलं। दरम्यान माजी नगराध्यक्ष उदय भुगड यांनी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आयुक्तांनी या समस्येकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे। गटारीचं पाणी या नागरिकांना सगळ्यांना आलेलं आहे। खरं म्हणजे नाकोडा नगर असेल, अष्टविनायक कॉलनी असेल, त्यानंतर बडवे कॉलनी असेल, या ठिकाणी मंगळपेठ परिसर असेल, या भागामध्ये गटारीचं पाणी या इचलकरंजी शहराला देण्याचं काम प्रशासनानं अत्यंत उत्कृष्टपणाने या ठिकाणी केलेलं आहे। आणि परवा तर यावर कहर झाली। अवधूत आखाड्यामध्ये पिवळं पाणी म्हणजे संडास महिलायुक्त पाणी या ठिकाणी त्या इचलकरंजी शहराला देण्याचं काम या ठिकाणी आयुक्तांच्या माध्यमातून प्रशासनाने केलेलं आहे। अशा आयुक्तांना खरं म्हणजे काल या ठिकाणी आमच्या काही मित्र परिवारानं मित्र नगरसेवकांनी या ठिकाणी सांगितलं की आयुक्त अतिशय चांगलं काम करतात। म्हणजे एवढं चांगलं आयुक्त काम करायला लागल्यात की त्यांना मुंबई महानगरपालिकेचं आयुक्त करावं आणि त्यांना प्रमोशन देऊन इचलकरंजीतनं त्यांना नारळ द्यावा अशा पद्धतीची भावना सामान्य नागरिकांची। खरं म्हणजे आयुक्त आल्यानंतर या इचलकरंजी शहराला 2011ला कावीळ या ठिकाणी झाली होती। त्या काविळीमध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला आणि तशाच पद्धतीचं आज या ठिकाणी काविळीसारखी आज आजार यंत्रणा या इचलकरंजी शहरामध्ये मुद्दामून पसरवायचं काम चालू आहे काय अशा पद्धतीची भीती सामान्य नागरिकांच्या मध्ये आहे। आज प्रत्येकाच्या घरामध्ये आरओ सिस्टीम नाही आहे, आरओ वॉटर सिस्टीम नाही आहे। सामान्य माणसाच्या घरामध्ये जे पाणी येतंय तेच पाणी प्यायचं काम या ठिकाणी करतात। तुम्ही जर आज या ठिकाणी पाहिलं तर गटारीचं पाणी या सगळ्या भागामध्ये म्हणजे निरामय हॉस्पिटलपासून मंगळपेठ पासून त्या अवधूत आखाड्यापर्यंत महासत्ता ऑफिसपर्यंत या सगळ्या ठिकाणी गटारीचं पाणी गेल्या आठवडाभर या ठिकाणी हे पाणी मिक्स होतंय। आणि खऱ्या अर्थानं आता तरी तुम्ही शान व्हा आणि या अतिशय उत्कृष्ट काम करणाऱ्या आयुक्तांना या ठिकाणी नारळ सुपारी द्यावी अशी भावना या जनतेतनंच या ठिकाणी निर्माण व्हायला काय व्हायला की नाही। आयुक्तांना मुंबईला पाठवूया ना हे पाणी म्हणजे अशा पद्धतीची भावना आता तरी तुम्ही जनभावनेचा आदर करा। पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं प्रशासनानं या भागासाठी पाणीपुरवठ्याची निश्चित वेळ ठरवून नियमित आणि स्वच्छ पाणी द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अष्टविनायक कॉलनीतील नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणी कधी मिळणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय।